प्री मान्सूनचा तडाखा सध्या पुणेकरांना चांगल्याच प्रकारे भोगणार। अजून जून देखील आला नाहीये आणि पूर्णपणे पावसाळा सुरू देखील नाही झाला, पण त्याआधीच पुण्यात बऱ्याच ठिकाणी झाडे पडून वेगवेगळ्या लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी देखील झाले। तर आता सध्या आपल्यासोबत आहे ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर ओमप्रकाश देवटे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की महानगरपालिका या परिस्थितीला आता कशा प्रकारे हाताळणार आहे। ट्रॅफिक विभागाची मदत घेऊन अशी वाहने बाजूला घेऊन त्याबाबतचे देखील कार्यवाही वृक्षांचे फांद्या तोडणे असतील किंवा धोकादायक असतील ते पूर्ण करून घेण्याची त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्व प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वाहनं पुरवलेली आहेत किंवा आवश्यक ती यंत्रणा पुरवलेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी नसल्याबाबत देखील खात्री केलेली आहे। प्रत्येक प्रभाग क्षेत्रीय कार्यालयासाठी 20 लाखाचं बजेट लॉकिंग करून त्यांना यापूर्वीच देण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्याची देखील कुठली अडचण नाही आहे। आता पुढच्या महिन्यामध्ये आषाढी वारीचा पालखी सोहळा शहरामध्ये पालखी येणार आहे, तर त्या मार्गावरचे देखील जे धोकादायक वृक्ष असतील, त्यामध्ये धोकादायक फांद्या असतील, तर त्या देखील एक कालबद्ध मोहीम घेऊन 10 तारखेच्या पूर्वी सदरची कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या निर्देश त्यांना दिलेले आहेत। तर सर, महानगरपालिकेकडून तुम्ही नागरिकांना काय सांगाल की त्यांनी स्वतःची सुरक्षा पण या परिस्थितीमध्ये कशी करावी? माझे पुणेकर नागरिकांना विनम्र आवाहन आहे, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी असे धोकादायक वृक्ष आपल्याला दिसून येतील, आढळून येतील, मग ते महापालिकेच्या किंवा सरकारी जागेवर असू देत किंवा सोसायटीच्या जागेवर असू देत, त्याचा महापालिकेच्या डिझास्टर सेंटरच्या फोनवर फोन करून आपण कृपया त्याचे तक्रार नोंदवावी की जेणेकरून महापालिकेमार्फत त्याबाबत यथाशीघ्र उचित कार्यवाही करणे शक्य होईल। तसेच सर्व नागरिकांना माझे विनम्र आवाहन आहे, या पावसाळ्यामध्ये आणि यापुढे नेहमीच आपण केवळ आणि केवळ फक्त स्थानिक प्रजातींचे वृक्ष लावले पाहिजेत। विदेशी प्रजातींचे वृक्ष हे लावणे आपल्यासाठी हे आपल्या या भारतीय वातावरणासाठी योग्य ठरणार नाही, त्यामुळे त्याबाबत देखील आपण दक्षता घेतली पाहिजे, जेणेकरून हा हवामान बदलाचा जो काही परिणाम आपण आता पाहतो आहोत, तर यावर थोड्याफार का होईना अंशी आपण थोडंसं त्याला कोपअप करू शकू। धन्यवाद। आता ह्या परिस्थितीची काळजी महानगरपालिकेकडून पूर्णपणे घेण्यात येणार आहे आणि आता याची अंमलबजावणी कशी होतीये ते आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।